नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सोयाबीन कापूस 2025चा खरीपचा पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून वितरित होणार असल्याची माहिती या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेसहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, मात्र काही पात्र असून देखील काही शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याचं समोर आलेलं होतं. तर त्याच शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी पीक विमा वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या महसूल मंडळातील किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, त्याचबरोबर यादी कुठं बघायची, यादी कशी बघायची, यादीमध्ये नाव आहे का नाही, हे मोबाईलवरती कसं चेक करायचं, ही संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. आणि मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे खरीप 2025चा पीक विमा अखेर आज दुपारी 2 ते 3च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती आता या ठिकाणी मिळत आहे. जर शेतकरी बांधवांनो तुम्ही सगळ्या लीगल गोष्टी केलेल्या असतील, म्हणजे तुम्ही या ठिकाणी खरीप 2025चा सोयाबीनचा असेल किंवा कापसाचा पीक विमा भरला असेल तर निश्चित राहा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी केलेली असेल तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती झटकीपट पैसे जमा होणार असल्याची माहिती देखील आता या ठिकाणी राज्य सरकारनं दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमचा वेळ न घेता आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळूया. बघा शेतकरी बांधवांनो, आताच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जर तुम्ही सोयाबीन आणि कापूस या पिकासाठीच पीक विमा भरलेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी खरीप 2025चा पीक विमा येणार आहे. जर तुम्ही तूर या पिकासाठी पीक विमा भरलेला असेल तर या ठिकाणी सध्या तरी तूर आणि इतर पिकांचा पीक विमा आलेला नाही आहे. सध्या 2 पिकांचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांचा पीक विमा थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. जर तुमचं खातं आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या, कारण ही जी काही रक्कम आहे ती थेट DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती येणार आहे. त्यामुळे आत्ताच आधार लिंक नसेल केलेलं तर आधार लिंक करून घ्या. त्याचबरोबर KYC केली नसेल तर KYC देखील करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर ID आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पीक विमा वितरित केला जाणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती अगदी सहजपणे वितरित होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या खात्यावरती पैसे येणार का, पैसे कसे चेक करायचे, त्याचबरोबर यादी कशी चेक करायची, यादीमध्ये नाव कसं बघायचं, आपला पात्र जिल्हा आहे का, ही संपूर्ण जी काही अपडेट आहे ते पुढे आपण पाहणारच आहोत. त्यामुळे मी जी काही पुढे माहिती सांगणार आहे त्या माहितीमध्ये तुमचा जिल्हा आला असेल तर कृपया या व्हिडिओला एक नक्की लाईक करायला विसरू नका, कारण आम्ही फार मेहनतीने या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो, त्याचं मोल म्हणून आम्हाला तुम्ही एक लाईक करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, विषय न लांबवता थेट आता आपण यादी पाहूया. आणि जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर अतिशय आनंदाची मोठी बातमी आहे, कारण आज दुपारी 2 वाजल्यापासून थेट ही जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे. तर चला आता यादी आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये पाहिलं तर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. शेतकरी बांधवांनो, ही होती जिल्ह्यांची यादी. जिल्ह्यांची यादी आपण संपूर्ण पाहिलेली आहे. 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.